आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आत्तापर्यंत मी ऐकते की आपल्या चित्रपटाचं बजेट कमी आहे किंवा कमी बजेटमध्ये आपण केलं. तसं नाही आहे मित्रा. जर कुठला सेट उभारला आहे तर सेटला जो पैसा लागतो, इथं तर आपला रिअल सेट आहे. आणि भाई जेव्हा मला कळलं ना भाई इथं साप आहे म्हणून, साप? मी डायरेक्ट हर्षदच्या पाठीवर आणि इकडून आवाज येतात, अरे विश्वास ऍक्शन ऍक्शन. अरे भाई माझं फिक्शन व्हायला आलं होतं ऍक्शनच्या चक्करमध्ये. तेव्हा ती मशाल पकडून खाली धावण्याचा सीन होता. तेव्हा ते ओम शांती ओम मध्ये जसं होतं ना, भाग जो शाहरुख खान करतो, हा तसं प्रत्येकाला होतं की मला जास्त दिसायचं. काही लोकांना ते इतकं जास्त दिसायचं होतं स्क्रीनवर की त्यांनी म्हणजे ऑलमोस्ट माझे केस जाळले. तर हा माझा पहिलाच प्रयत्न आहे की म्युझिक पण मी ते जे आसुरवन गाणं जे तुम्ही ऐकलंय ते पहिलंच माझं गाणं आहे की मी कंपोज केलेलं ते सॉन्ग. आल्या गेल्याची ना त्या गोत्याची नजर काढ देवा. असं इन्स्पिरेशन तुमचं कोण आहे? राजकुमार हिरानी जे आहेत ते कमाल आहेत, रायटर आणि डिरेक्टर. ते इन्स्पिरेशन माझे आहेत. अगदी त्या व्हर्टिकल फ्रेम पासून हॉरिझॉन्टल फ्रेम पर्यंत यायचा प्रवास तुमचा कसा होता? आणि जेव्हा मी त्या दरवाजाच्या समोर गेलो ना, तेव्हा रोहिणी आहे ना तिकडून जोराने ओरडत बाहेर आली. तर मला तेच वाटतं की आसुरवन खूप गरजेचं आहे आपल्यासाठी, की हे जे काय चाललंय ना की आपण वनांना एवढं ग्रँटेड धरतो की तोडलं तर काय होतं, ते त्यांचं काय, आपण इथे 8,000 झाडं तोडली तर 8 लाख लावू, असे पण काही स्टेटमेंट आले. तर तो धाकच राहिला नाही असं वाटतं. नमस्कार मित्रांनो, मी प्रणित मांडवकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या ऑफ फ्रेम पॉडकास्टमध्ये. आणि आजचा पॉडकास्ट थोडा सेटअप तुम्हाला वेगळा वाटत असेल, पण आज आपण आहोत आसुरवन या टीम सोबत. पूर्ण आपल्यासोबत आहेत सचिन सर आणि विश्वास दादा, पायलताई आणि मयूर दादा आणि संदीप दादा, हे सगळे आपल्या सोबत आहेत. सगळ्यांसोबत एक निवांत गप्पा होणार आहेत. थोडा वेळ कमी आहे पण आपण गप्पा सविस्तर मारणार आहोत. तर आपण पहिलं बोलूया पायलताईकडे. पायलताई, या फिल्ममध्ये तुम्ही कोणतं पात्र निभावताय आणि ओव्हरऑल त्या पात्राबद्दल सांगा. ते पात्र स्टोरीभोवती कसं फिरतंय त्याबद्दल सांगा. मी सेजल पाटील ही भूमिका साकारते आहे. ती सरपंचची मुलगी असते आणि गावामध्ये जे काय घडतंय तर त्यातल्या काही गोष्टी तिला माहीत असतात. सो त्या कॅरेक्टरचा इम्पॉर्टन्स आहे की पुढच्या ज्या काही गोष्टी कनेक्ट होणार आहेत त्या तिच्या माध्यमातून कनेक्ट होणार असतात. त्यामुळे गुड कॅरेक्टर आहे की तुम्हाला असं वाटतं की हे काय आहे नक्की एक्झॅक्टली. तर अशा प्रकारचं माझं कॅरेक्टर आहे आणि ते त्याबद्दल जास्त बोलता येणार नाही, कारण तो सिनेमा तुम्ही पहा आणि मगच तुम्ही ते पहा. ओके, विश्वास दादा काय सांगशील तुझ्या कॅरेक्टरबद्दल आणि ओव्हरऑल या फिल्मबद्दल काय सांगणार? मला एक सांग, मी कॅरेक्टर बद्दल सांगू का फिल्म बद्दल सांगू? कारण माझ्या कॅरेक्टर विषयी मी 1 तास बोलेल आणि फिल्म विषयी 1 तास बोलेल. चालेल, 5-5 मिनिटात दोन्ही कव्हर करा. तर मी साईराज नावाचं कॅरेक्टर करतो या चित्रपटामध्ये. आणि कॅरेक्टर खरंच खूपच भन्नाट आहे. म्हणजे गावामधला जो असतो ना पुढारी राजकारणी, तो त्याच्या फंटर लोकांना घेऊन गावभर हिंडत असतो. याला भेट, त्याला भेट, याला बक्षीस दे, त्याच्यानंतर इकडे टवाळक्या कर, तिकडे टवाळक्या कर. तर असं माझं कॅरेक्टर आहे आणि प्रचंड छान कॅरेक्टर आहे माझं. माझ्यासोबत जे फंटर आहे ते इथं आहे आपला शिवत्या. दुसरा आहे पण तो आलेला नाही आज. बट चित्रपटामध्ये मला खरंच खूप मजा आली. चित्रपट ॲक्च्युली सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जर सांगायचं म्हटलं तर प्रचंड वेळ लागेल तुला, मी खरंच सांगतोय. बट आपण नंतर घेऊया ते अजून. नाही, 5 डिसेंबरला लोक जाऊन बघतील पिक्चर. नाही, तेव्हा तर बघायलाच पाहिजे. येस डेफिनेटली. येस, आपण वळूया सचिन अंबाज सरांकडे. सचिन सर, तुम्ही ह्या आसुरवन फिल्मचे कथा, संवाद, पटकथा आणि डिरेक्टर सोबत सगळेच आहात, म्हणजे सबकुच सचिन असं आपण म्हणू शकतो. तर तुम्ही काय सांगाल, ही कुठून सुरुवात कुठून झालेली आहे, एक्झॅक्ट कल्पना कुठून आलेली आहे? मी असं ऐकलं की तुमच्या वडिलांकडून हे तुम्हाला माहिती पडलं होतं, मग तुम्ही त्याच्यावर रिसर्च केलात वगैरे सगळ्या गोष्टी. ओव्हरऑल सुरुवातीपासूनची प्रोसेस कशी होती आणि आता अगदी म्हणजे पूर्ण रिलीज होईपर्यंत तुमच्या आता काय मनात धाकधूक असेल? एकतर आसुरवन सिनेमाची सुरुवात 2021 साली झाली. कारण त्या दरम्यान मी एक स्टोरी वाचली होती, वडिलांनी लिहिली होती, डाकेण नावाची. आणि ती वाचताना मला खूप इंटरेस्टिंग वाटली की अरे हे मस्त आहे. पण त्यावेळेस कसं चाललं होतं की वेगळ्या झोनची मी गाणी करत होतो की रोमॅन्टिक, आणि तेव्हा असे जॉनर्स येत नव्हते जे त्यांनी लिहून ठेवलं होतं. आणि त्यांना खूप कॉन्फिडन्स होता की अरे हे चांगलं वर्क होणार आहे. आणि आपल्या जी संस्कृती जी आहे, वारली समाजाची असेल, ठाणे जिल्ह्यातले जे एक
देवाचे जे सोंग नाचवण्याचे प्रकार आहेत हे कधी पडद्यावर आलेच नव्हते. तर ते करताना कॉन्फिडन्स माझ्यात नव्हता, त्यांना खूप होता की हे चांगलं दिसेल आणि ते वर्षभर माझ्या मागे होते की तू कर ही स्टोरी, ही चालणार आहे. पण माझ्यात तो कॉन्फिडन्स नव्हता तेव्हा. आणि जेव्हा मी कंतारा नावाची फिल्म पाहिली आणि त्यांनी ज्या पद्धतीने स्वतःचं एक कल्चर मोठ्या पडद्यावर एवढ्या अभिमानाने दाखवलं ना, तेव्हा कळलं की यार ही लोकं करतात तर आपण का नाही. आणि हे सगळं करताना मी वडिलांना बोललो की नाही, ह्याच्यावर मी फिल्म करायचं ठरवतो आहे. आणि त्याच दरम्यान माझे वडील वारले. तर तेव्हा तर फिक्सच झाले की आता ही स्टोरी मला करायचीच आहे, आता मोठ्या पडद्यावर न्यायचीच आहे एनी हाव. आणि जेव्हा ती मी स्क्रिप्ट लिहिली तेव्हा खूपच बजेट मोठं होतं, कारण की VFX आणि सगळंच मोठा तामझाम खूप मोठा होता. आणि सगळ्यांना मी ऐकवली, सगळ्यांचं तेच होतं की अरे हे कमाल आहे, हे झालं पाहिजे हे सगळं. पण तेच आहे की आर्थिक गणित, की कारण की न्यू कमर्सला एवढं आर्थिक बळ कोण देत नाही. आणि त्यांच्यासाठी पण नवीन होतं, त्यांची पण चूक नाही आहे की हे वर्क होणार आहे की नाही हे धाकधूक असते सगळ्यांना. जेव्हा एखादी स्टोरी या एखादा ट्रेंड चालतो त्याच्यानंतर त्याच पद्धतीच्या फिल्म नंतर होत असतं. पण 2021 साली एवढं कोणी पाहिलं नव्हतं अशा पद्धतीच्या फिल्म्स. तर माझ्यासाठी पण ते चॅलेंज होतं की इन्व्हेस्टर्स आणणं. तेव्हा माझा भाऊ तो माझ्या पाठीशी उभं राहिला की आपल्या वडिलांचं हे स्वप्न आहे की कथा पडद्यावर आणली पाहिजे. तर आपण करूयात दोघं, काही करू पण हे कंप्लीट करायचंच आहे. मग ह्या जो काही प्रवास सुरू झाला त्याच्यामध्ये मग पौर्णिमा मॅम होत्या, त्यांनी मला खूप सपोर्ट केला. पायल असेल तिने खूप सपोर्ट केला आणि माझे सगळेच विश्वास असेल. कारण की ज्या ज्या आर्थिक गोष्टी होत्या ना की तिथे उभे राहिले की यार तू करतोस ना फिल्म, तर मी तुझ्यासाठी करतो. तर असं करत करत ती फिल्म ज्या बजेटमध्ये व्हायला होती त्याच्यापेक्षा खूप कमीमध्ये झाली. पण स्क्रीनवर ते तुम्हाला जाणवणार नाही की ती ग्रँजरच दिसणार आहे, कारण की ती जसं 6K कॅमेरावर आम्ही शूट केले रेड ड्रॅगन. तर हे सांगण्याचं कारण हेच आहे की असं असं गृहीत धरू नका की अरे ही कमी बजेटमध्ये केली की काय. जे सिनेमाला हवं होतं ते आम्ही सगळं वापरलं, की जी टेक्नॉलॉजी मोठ्या फिल्म्समध्ये वापरतात ते आम्ही पण वापरलं ह्याच्यामध्ये. आणि हा सगळा एक्सपिरियन्स देण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे, जो थिएट्रिकलच आहे, कारण की आम्ही थिएटरसाठीच बनवली ही फिल्म. तर ही थिएटरमध्येच बघायला पाहिजे 5 डिसेंबर. ओके. म्हणजे एकंदरीत जेव्हा तुम्ही रायटिंग करायला घेतलात या फिल्मचं, म्हणजे पहिलं पान जेव्हा लिहायला घेतलात तुम्ही, त्यावेळेला जे इमॅजिनेशन होतं त्याच्या किती % हा सिनेमा आता सत्यात उतरलेला आहे? मला असं वाटतं 110% झालं आहे. कारण की जेव्हा लिहिलं होतं तेव्हा एक काचरच होतं, कारण की हे लिहितो तर आहे पण हे स्क्रीनवर कसं आणणार आहे मी, की ह्याच्यासाठी खूप पैसा लागणार आहे. आणि हे जे टेक्नॉलॉजी वापरली जाते ते मराठीमध्ये टेक्निशियन मिळणार आहेत का मला, तर ही पण धाकधूक होतीच. पण तेच म्हणतात ना की तुम्ही एक पाऊल टाकल्यानंतर एक 10 पावलं तुमच्यापर्यंत लोक येतात. तर ते एक पाऊल टाकण्याची गरज होती आणि तुम्ही टाकल्यानंतर सगळेच दरवाजे ओपन झाले, की सगळेजण जॉईन होत गेले. आमचा DOP असेल रवी उचे, त्याने ह्याची सिनेमॅटोग्राफी केली. FTIचा स्टुडंट आहे. तर असे टेक्निशियन पण मिळत गेले. तर मी जे इमॅजिन करत होतो की हां अशा पद्धतीची फिल्म आहे माझ्या डोक्यात आहे. तर ज्यावेळेस आम्ही पहिला प्रिव्ह्यू केला त्यावेळेस मी तर माझ्या फिल्मला चांगलं बोलीनच की अरे हां हे केलं. पण जे रिॲक्शन ह्यांच्याकडून आले ना तिथेच मी एक जिंकलो होतो, की माझ्यावर जो विश्वास सगळ्यांनी ठेवला होता की सचिन दादा काहीतरी करतोय, बोलतोय आणि सगळे माझ्या पाठीमागे सगळे उभे राहिले. तर ह्यांनी जेव्हा रिॲक्शन दिली ना की तेव्हा की हां ह्यांचा मी टाईम वेस्ट नाही केला, ह्यांचं जी काय मेहनत होती ती वेस्ट गेली नाही. तेच माझ्यासाठी खूप समाधान होतं की मी जे विजन केलं होतं ते सत्यात खरंच उतरलं सगळ्यांमुळेच. तुम्ही पात्रांबद्दल काय सांगाल? जेव्हा तुम्ही पात्र लिहायला घेतलीत, त्यांची कॅरेक्टरायझेशन जेव्हा करतो आपण त्यावेळेला ते ठराविक असतं की मग जसं जसं स्क्रिप्ट पुढे जात जाते त्याप्रमाणे थोडंफार काय फेरबदल करावे लागतात आपल्याला? म्हणजे जसा या फिल्म मध्ये एक पुजारी आहे की समथिंग कोणतरी, आता आम्हाला एक्झॅक्टली माहिती नाही, 5 तारखेला आम्हाला कळेल. पण तो पुजारी तसा कॅरेक्टर आहे त्याचं, ते कॅरेक्टर डिझाईन करताना आपण सुरुवातीपासून एक विजन ठेवतो की हा पुजारी असाच पाहिजे, असाच बोलणार किंवा एवढ्याच एजचा आहे. ते प्रत्येक कॅरेक्टर जेव्हा डिझाईन करतो त्यावेळेला त्यांचं ठरलेलं असतं का एज ग्रुप, की हाच एज ग्रुपचा पाहिजे, याच्यावर मोठा असला तर मग थोडं कॅरेक्टर म्हणजे थोडंफार त्याचे डायलॉग बदलतील, मग अर्थ बदलेल, असं काय असतं का? एकतर मी फिल्म सुरू करण्याच्या अगोदर 1 वर्ष तर रिसर्चच करत होतो की मला कोणत्या पद्धतीचा सिनेमा करायचा. तर जेव्हा ठरलं आम्ही 1 वर्ष फिल्म्स बघत होतो की ज्या मला आवडतात
त्याच्यामध्ये काय खासियत होती, ही फिल्म का चालली असेल, लोकांना का कनेक्ट झाली असेल. तर मेन मला त्यातले कॅरेक्टर्स मला जास्त भावले होते आणि मी त्या कॅरेक्टर्स थ्रू त्या फिल्ममध्ये गेलो होतो. तर माझा सिनेमा कॅरेक्टर्स जी कॅरेक्टर्स मी लिहिणार होतो ती एवढी स्ट्रॉंग असली पाहिजे होती की त्या फिल्मला घेऊन जातील. तर कॅरेक्टर लिहितानाच आम्ही खूप विचार केला होता की जेव्हा फिल्म बघतील तर लोक कॅरेक्टर्स घेऊन गेले पाहिजे. जसं आपण शोले सिनेमाचं नाव ऐकलं तरी पण आपलं सांबा, गब्बर हे कॅरेक्टर्स आठवतात. तसं माझं पण एक विजन होतं की नाही, माझा सिनेमा जेव्हा संपेल ना, प्रत्येक कॅरेक्टर्स सगळ्यांच्या लक्षात राहिले पाहिजे. तर कॅरेक्टर्स खूप स्ट्रॉंगली लिहिली गेली. त्याची नावं खूप इंटरेस्टिंग आहे, ते फिल्ममध्ये तुम्हाला कळेल. ट्रेलरमध्ये तर खूपच कमी कॅरेक्टर्स दाखवलेत आम्ही, की 7-8 कॅरेक्टर्स फक्त स्क्रीनवर दिसतात. फिल्ममध्ये तर खूप सारे कॅरेक्टर्स आहेत. टोटल 40 ते 50 कॅरेक्टर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसणार आहेत. तर प्रत्येकजण हे वेगळं दिसलं पाहिजे. प्रत्येकाला स्पेस देणं पण खूप गरजेचं असतं, की प्रत्येकजण एक स्क्रिप्ट वाचतानाच विचार करतो की अरे हां, मी फक्त 2-3 पेजेसला आहे. पण तो प्रेझेन्स सगळ्या सिनेमाभर त्याचा राहिला पाहिजे, हा आम्ही एक विचार केला होता, की तो कॅरेक्टर गोष्ट पुढे नेईल आणि त्याचं वेटेज जे असेल ते सगळ्यांचं समान असलं पाहिजे. की असं नाही की ह्या कॅरेक्टरला मी थोडासा कमी वाव दिला, ह्याला जास्त वाव दिला. प्रत्येक सिच्युएशन वाईज लिहिलं आहे, की ह्या सिच्युएशनमध्ये हा कॅरेक्टर काय परफॉर्म करू शकतो, हा काय रिॲक्ट करू शकतो. तसं ते लिहितानाच आम्ही एक ठरवलं होतं कॅरेक्टर्स. ते ऑन फील्ड काय चेंज झालेच नाहीत. कारण की मला माहिती होतं, कारण की मी एका विश्वासच्याच कॅरेक्टरबद्दल सांगेन, की सायराज हे कॅरेक्टर लिहिताना मला डोक्यात होतंच, की विश्वास हे परफॉर्म करणार आहे. तर विश्वाससोबत मी बोलताना त्याचे काही शब्द आहेत, की इज इट. तर काही बोलला ना, की मी त्याला काय रे हे मस्त ना हे आश्रम. तर तो इज इट? हा बोलायचा. तर ते आता वेगळं लिहिण्यापेक्षा तो त्याच्या आतमध्ये आहेच ना ते ते शब्द. तर ते आम्ही यूज केले. मग तो नॅचरल वाटला, की त्याला ते बोलताना असं नाही वाटलं, की हा काहीतरी भलतंच, त्याची देहबोली वेगळीच आहे आणि हा तोंडून काहीतरी वेगळंच बोलतोय. तर प्रत्येक ह्याचं तेच झालं. कारण की माझे मित्रमंडळीच असल्यामुळे फिल्ममध्ये, तर मला ते सोपं झालं, की आता ह्याचं कॅरेक्टर काय बोलणार ते मी शब्दांमध्ये आगरी कॅरेक्टर आहे, तर ते शब्द मी तसंच लिहिले गेले. तर त्यांना पण सोपं गेलं त्या कॅरेक्टरमध्ये जाण्यासाठी. तर मोस्ट ऑफ वेळेला जेव्हा नवीन एखादं प्रोडक्शन एखादी फिल्म आणत असतं त्यावेळेला ते ट्राय करत असतात की जितकं कमी होईल तितकं बजेटमध्ये व्हायला हवं, किंवा मग जितकं कमी लोक आपण ऍड करू, जितके कमी कॅरेक्टर्स ऍड करू तेवढं व्हायला हवं. पण आपल्या फिल्ममध्ये तो त्याच्या उलट दिसतंय. खूपच मॉब आहे ह्याच्यामध्ये फिल्ममध्ये. तर मला ह्याच्या आधी आम्ही पॉडकास्टमध्ये गेलो होतो, योगेश दादा तुमच्या कास्टिंग मधला, त्यांनी सांगितलं होतं की जसं आपण एकांकिका थिएटर आपण लँग्वेज मध्ये बोलतो की आपण ही मॉबची एकांकिका आहे, तसं ही मॉबची फिल्म आहे, असं त्यांनी एक खूप सुंदर वाक्य युज केलं होतं. तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? का याच्या मागे काय उद्देश होता, की ते गरजेचंच आहे की काय? एक तर गमकपूर नावाचं गाव ह्या फिल्ममध्ये दाखवलं आहे. तर गाव असलं तर माणसं तर दिसली पाहिजेत. कारण की ते मराठी फिल्ममध्ये आपण बघतो की थोडं बजेट वाचवण्यासाठी आपण कॅरेक्टर्स खूप कमी दाखवतो आणि ते गाव दिसतच नाही. एकतर ते गाव दिसणं खूप गरजेचं होतं, की त्या गावामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेचे माणसं आहेत हे दाखवण्यासाठी माणसं तर पाहिजे होती. तर ते लिहितानाच त्या पेजवर खूप सारे कॅरेक्टर्स लिहिली गेली होती आणि त्याच्यात सगळेच जण तेच बोलत होते, अरे आपला कॅरेक्टर्स कमी झाले तर कॉस्ट वाचू शकतो. तर बोल कॉस्ट वाचवण्याच्या नादात मला तो इम्पॅक्ट घालवायचा नव्हता. कारण की एकतर खंत तीच होते ना, की मराठी प्रेक्षक जेव्हा थिएटरमध्ये जातो त्यांना ते फील आलाच पाहिजे की मी सिनेमा बघतोय. तर माझं तेच होतं की जे दिसतंय पेजवर ते स्क्रीनवर आलं पाहिजे. ते गाव दिसलंच पाहिजे. याच्यासाठी हा सगळा तामझाम, की ते खूप सारे कॅरेक्टर्स घेऊन ते गाव तयार करणं. त्याच्यात मग आगरी कॅरेक्टर्स दाखवलेलं आहे, काही कुणबी कॅरेक्टर आहे, काही आदिवासी कॅरेक्टर्स आहेत. तर ते सगळ्यांचं मिक्सचर जेव्हा दिसेल ना, तेव्हाच तो एक आसुरवनचा जो फ्लेवर होता ना, तो कम्प्लीट होणार होता. त्यामुळे भले ते कॉस्ट वाईज जास्त होत होतं, पण त्या इम्पॅक्टशी आम्हाला कॉम्प्रोमाइज करायचं नव्हतं. त्यासाठी आम्ही ते जास्तच कॅरेक्टर्स ठेवले. ठीक आहे, थोड्या वेळासाठी आपण संदीप दादाकडे येऊया. संदीप दादा, ह्या फिल्मची मध्ये तुम्ही काय रोल करता आम्हाला ह्याची ओळख तर झालेलीच आहे. पुन्हा एकदा लोकांना सांगा की तुमचं कोणतं कॅरेक्टर आहे आणि या स्टोरीभोवती ते कसं फिरणार आहे. मी या चित्रपटात शिवत्याची भूमिका करतोय. जो सरपंचाचा मुलगा आहे साईराज. त्याचे आम्ही दोघंजणं पंटर आहोत. एक आमचा पंटर आलेला नाही आहे, पण आमची 5 जणांची टीम असते. अशा 2 टीम असतात आमच्या 5-5 जणांची. ते सिरियस असतात, तर आम्ही कॉमेडी आहेत म्हणजे. आणि आमचं वेगळंच पॉलिटिकल काहीतरी वेगळंच चाललेलं असतं.
अच्छा, मयुर दादा तुम्ही काय सांगाल? नमस्कार, माझं नाव मयुरेश जोशी. मी या चित्रपटामध्ये काशीनाथ यांची भूमिका निभवली आहे. काशीनाथ म्हणजे एक सर्वसाधारण घरचा माणूस, ज्याला आपली फॅमिली सर्वप्रथम आहे. फॅमिलीमध्ये एक आई असते, मुलगी असते आणि बायको असते. त्याच्याभोवतीच त्याचा पूर्ण संसार आहे आणि गावातलं एक साधा सरळ सिंपल असा एक व्यक्तिमत्व, असं एक कॅरेक्टर आलं. पण हळूहळू जसं जसं चित्रपट समोर जातो तसं तसं त्या कॅरेक्टरसोबत खूप वेगळ्या वेगळ्या घटना घडत जातात आणि खूपच इंटरेस्टिंग कॅरेक्टर असं चित्रपटामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आत्तापर्यंत मी ऐकते की आपल्या चित्रपटाचं बजेट कमी आहे किंवा कमी बजेटमध्ये आपण केलं. तसं नाही आहे मित्रा. जर कुठला सेट उभारला आहे तर सेटला जो पैसा लागतो, इथं तर आपला रिअल सेट आहे. इथे हा रिअल सेट आहे, म्हणजे त्या सेटला काही गुणा जास्त जर रिअल सेट उभं करायचं, रिअल गाव आहे, रिअल गावातले माणसं आहेत, रिअल गावातले त्यांच्या भावना आहेत आणि ते प्रत्येक गावातले माणसंसुद्धा आपल्या चित्रपटामध्ये सुद्धा दिसतील. तर हा खूपच हेवी बजेट चित्रपट आहे असं आपण बोलू शकतो ॲज अ भावनाच्या मार्फत. नाही खरंच, आणि आम्ही पण खूप एक्सायटेड आहोत. मी जसं आम्ही ट्रेलरमध्ये बघतो आहोत, टीजरमधून एकदम भन्नाट इम्पॅक्ट आलेला आहे. म्हणजे सगळे प्रेक्षक सुद्धा खूप एक्सायटेड आहेत. आपण आता विश्वास तुमच्याकडे येऊया परत एकदा. आपली सुरुवात कुठून झालेली आहे ते प्रेक्षकांना सांगायची गरज नाही. अगदी त्या व्हर्टिकल फ्रेम पासून हॉरिझॉन्टल फ्रेम पर्यंत यायचा प्रवास तुमचा कसा होता आणि ती सुरुवात कुठून झाली? अल्बम सॉंग पासून झालेली आहे, पण ते शिफ्ट होण्यामध्ये किती वेळ गेला व्हर्टिकल टू हॉरिझॉन्टल? तर खरं सांगायचं की खोटं सांगायचं हा विषय आहे. कारण विषय असा आहे की आपण जेव्हा सांगतो ना एखाद्या विषयाविषयी की असा असा विषय आहे, मी अगोदर सोशल मीडिया यूज करायचो, त्याच्यानंतर मी ॲल्बममध्ये आलो, त्याच्यानंतर मग चित्रपटामध्ये सिरीजमध्ये आलो, त्याच्यानंतर मग चित्रपटांमध्ये आलो. जेव्हा आपण प्रवास सांगतो ना तेव्हा खूप लांबचा पल्ला असतो. मी जेव्हा सोशल मीडिया यूज सुरू केलेलं त्याला जवळपास आता 9 वर्ष झालीत. त्याच्यानंतर मी ॲल्बम सॉन्ग जेव्हा सुरू केलेले आहेत जवळपास आता 4-5 वर्ष झालीत ॲल्बम सॉन्ग पहिलं येऊन माझं. त्याच्यानंतर मग सिरीज असेल किंवा चित्रपट असेल, जमीन आसमानाचा फरक आहे. तुम्ही जेव्हा चित्रपटामध्ये काम करतात किंवा जेव्हा तुम्ही कलाक्षेत्रामध्ये काम करायला लागतात तेव्हा तुम्हाला स्वतःवर प्रचंड काम करावं लागतं. मलाही सुरुवातीला हेच वाटलेलं की जर मला एक्सपिरियन्स आहे ॲल्बम सॉन्गचा, म्हणजे जर मी आतापर्यंत 50-60 ॲल्बम सॉन्ग केलेले आहेत, मला असं वाटलेलं भाई चला कॅमेरा इज कॅमेरा, आपल्याला काय तिथं परफॉर्म करायचं आहे फक्त. पण या माणसाला भेटल्यानंतर मला कळलं की भाई काय असतं साहित्य. म्हणजे मला साहित्य वाचण्याची प्रचंड आवड आहे अगोदरपासून, पण जेव्हापासून मी रील स्टार झालेलो ना तर तेव्हापासून ती जरा हवा लागलेली आणि त्याच्यानंतर मग मी साहित्य वाचनच सोडून दिलेलं आहे. हे काय गरज आहे, पण मला त्याच्याकडेच परत वळावं लागलं. मला ॲक्च्युली जेव्हा पहिल्या वेळेस रोल ऑफर केला तेव्हा मला माहिती नव्हतं की काय काय माझ्यामध्ये कमी आहेत किंवा वगैरे वगैरे. कारण मी जर थिएटर करत असतो किंवा माझे जर असे मित्र असले असते तर मला त्या गोष्टींचा गंध आला असता की बाबा ह्या गोष्टींवर मला काम करावं लागेल. पण मला सचिन सरांना भेटल्यानंतर मला पहिल्या वेळेस कळलं की भाई ह्या गोष्टी अशा असतात, कॅरेक्टर असं असतं, डायलॉग डिलिव्हरी अशी असते किंवा तुम्हाला कॅमेऱ्यासमोर असं उभं राहावं लागतं, तुम्हाला हे साहित्य वाचावं लागतं, म्हणजे भरपूर गोष्टी आल्या याच्यामध्ये. मग जवळपास 1 वर्ष आपण अगोदर सुरू केलं होतं ॲक्च्युली, वर्कशॉप वगैरे असेल सगळ्या गोष्टी. तर मला स्वतःला जास्तच काम करावं लागलं. तुला विश्वास बसणार नाही, पण आपण जेव्हा रील करतो, व्हर्टिकल व्हिडिओज करतो, तेव्हा ते टिकटॉकचं असतं ना असं कुठेही आपण फिरतो वगैरे वगैरे. भाई ते स्टेबल करण्यासाठी मी वेट लावून जरा प्रॅक्टिस करत होतो कारण जेव्हा मी बघितलं ना जरा टेक घेऊन, तर मी असंच हलायचो. तर मग ते जरा स्टेबल करण्यासाठी मग ते वेट लावून हे करणं असेल. त्याच्यानंतर मग माझी ना भरपूर ठिकाणी फंबल पाडायची. फंबल पण विषय असा होता की मला म्हणजे ते 2 जेव्हा स्वर एकत्र येतात ना, ड्र असेल तर हे असे शब्द उच्चारता यायचे नाही. मग जिभेच्या खाली पेन्सिल, मला यांनी ट्रिक सांगितली, एकांकिकावाले ट्रिक्स. मग त्या ट्रिक यूज करून मी जरा साहित्य वाचण्याचा प्रयत्न केला यार. मग हळूहळू मग भाषा स्वच्छ झाली. तर असे भरपूर प्रकार केलेले आहेत या मागच्या 3-4 वर्षामध्ये. अच्छा, म्हणजे एखादा भन्नाट किस्सा पण आम्हाला ऐकाय तुमच्याकडून. जसं तुमचं आम्ही तर बघू शकतो ट्रेलर मधूनच पूर्ण जंगलातलं शूट आहे. जंगलामध्ये शूट करणं एका साधी गोष्ट नाही आहे. त्यामध्ये बरेच हॉरर इन्सिडेंट सुद्धा होऊ शकतात किंवा मग थ्रिल इन्सिडेंट असे होऊ शकतात. त्यापैकी कोणताही तुम्ही एक इन्सिडेंट सांगा. तर तुम्ही हसता त्याच्यावर आम्हाला थोडीशी एक्साइटमेंट अजून ताणून धरलेत. 4-5 किस्से झालेले, पण मी एक किस्सा तुला सांगतो. वेळ असेल तर आपण दुसरे किस्से सुद्धा घेऊ. विषय असा झालेला की एक नदी होती आणि ह्या ऑलमोस्ट सगळा चित्रपट आम्ही जंगलामध्ये शूट केलेला. आता एक नदी होती, तिला वाहतं पाणी होतं ऑलरेडी आणि त्याच्या दुसऱ्या बँक रिव्हरला, म्हणजे थडीलाच ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं आणि मग बॅटरी घेऊन आम्हाला ती नदी क्रॉस करायची होती.
आणि हे समोर जवळपास 150 मीटर दूर थांबलेले कॅमेरा वगैरे घेऊन. मग मी होतो, हर्ष होतं आणि आमची टीम होती 1-2 जणांची अजून. मग आम्ही तिथे मागे गेलो आणि जाता जाता मला अजून आठवतं की सचिन सरांचा आवाज आला की विश्वास थोडा अजून मागे हो. मग मी थोडं अजून मागे झालो, भाई मागे झालो आणि मला नाही का पायाला काहीतरी लागलं. म्हटलं अरे हे काय लागतं, मी परत आहे असं दाबून बघितलं आणि भाई जेव्हा मला कळलं ना भाई इथं साप आहे म्हणून, साप मी डायरेक्ट हर्षदच्या पाठीवर आणि इकडून आवाज येतात, अरे विश्वास ऍक्शन ऍक्शन. अरे भाई माझं फिक्शन व्हायला आलं ऍक्शनच्या चक्करमध्ये. बट तो जाम जबरदस्त किस्सा झालेला. आणि त्याच्यानंतर आम्ही थोडं थांबलो 10 मिनिटं, यांना सांगितलं की भाई असा असा विषय झालाय. त्याच्यानंतर मग तो त्याच्यामध्ये तिकडे डिरेक्टर कडे पोहोचेपर्यंत वेळ गेला, निघून गेला होता, साप निघून गेला होता. निघून गेले. व तो शॉट आहे आपल्याकडे, हो आहे तो फिल्म मध्ये आम्हाला बघायला मिळणार आहे की नाही हा शॉट? एकदम नॅचरल ऍक्टिंग आली असेल ऍक्टिंग आली होती. ऑडिओ आहे. ऑडिओ बघायला मिळेल कारण ते अंधारात होतो ना आम्ही, लाईट्स वगैरे समोर होते. त्या शॉट अगोदर विश्वास सांगत होता की काय रिॲक्शन द्यायचे तोंडावर या काय काय करायचं. तू फक्त फील कर असं त्याला सांगत होतं की तू काय सिच्युएशन मध्ये आहेस ना ते फक्त आतून फील कर, ते चेहऱ्यावर येणारच एक्सप्रेशन. आणि हे ऐकून तो गेला होता तर त्याला ते फील येत नसेल म्हणून ते फील लिहिलं. रिअलिस्टिक. म्हणून डोंगरदेवाने पाठवलं सापाला की बाबा आता घे फील आता. आपण पाहिलं वळूया. पाहिलं तर असं एक तुमच्याकडून सुद्धा आम्हाला इन्सिडेंट ऐकायचं आहे काहीतरी. एक तर थ्रिलिंग सांगेन मी फनीपेक्षा, की जसं ती नदी जी डिफाईन केली, जी कोंडेश्वरची तीच ना, ती एकतर खूप डेंजरस होती कारण तिकडे जायचं म्हणा तर ती क्रॉस करून जायची आणि वरती डोंगर. तर त्या डोंगरावर आपल्याला जायचं होतं मशाल घेऊन. तर मग सगळेजण ते हाताची चेन बनवून आम्ही जात होतो कारण ते जे दगडं होते ते खूप स्लिपरी होते. त्याच्यामुळे त्याच्यावर पण बऱ्याच वेळा पडलो. आणि त्याच्यानंतर जेव्हा वरती आम्ही गेलो तेव्हा ती मशाल पकडून खाली धावण्याचा सीन होता. तेव्हा ते ओम शांती ओममध्ये जसं होतं ना भागो, जो शाहरुख खान करतो, हां तसं प्रत्येकाला होतं की मला जास्त दिसायचं आहे. आम्ही एकमेकांना आम्ही कॉर्नर करत होतो. आणि त्याच्यामध्ये ते म्हणजे काही लोकांना ते इतकं जास्त दिसायचं होतं स्क्रीनवर की त्यांनी म्हणजे ऑलमोस्ट माझे केस जाळले. तर मग नंतर ते पटकन हे झालं म्हणजे विझवले. पण त्या मशालचा सीनचा तो किस्सा आहे. म्हणजे इतके एक्साइटमेंट होती आम्हाला सगळ्यांना की आम्हाला भान नव्हतं की आग आपल्या कपड्याला लागते का केसाला लागते. तर तो थ्रिलिंग पण होता इन्सिडेंट आणि फनी पण. म्हणजे ऍक्टिंग करतानाचा तुमचा कितवा एक्सपिरियन्स आहे तसा पहिला आहे. ह्याच्या आधी सचिन दादासोबतच एक म्युझिक व्हिडिओ केलेला. तर त्याचा जो एक्सपिरियन्स आहे तो वेगळा आहे, ते काहीतरी वेगळं आहे, ते जगच वेगळं आहे. तो पण माझा पहिला होता. तर मी काय केलं मलाच कळलं नाही. नंतर जेव्हा एडिट केलं तेव्हा कळलं ओके हे मी केलंय का. म्हणजे आता तुम्ही किती एक्साइटेड तुम्ही केलेलं काम बघायला? मी खूप जास्त एक्सायटेड कारण आमच्यासाठी हा एक फिल्म स्कूलसारखा एक्सपिरियन्स होता. म्हणजे छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी त्यांनी करून घेतल्या आणि आम्हालाही कळलं नाही की कशा पद्धतीने ते त्या मोल्डमध्ये त्या कॅरेक्टरमध्ये फिट करून त्यांनी बॅक स्टोरी सांगून आम्हाला तो माइंडसेट क्रिएट केला. आणि त्यामुळे जे काय काम दिसतंय आता ते आम्ही स्वतःलाच सरप्राईज करून गेलो. त्याचं क्रेडिट ॲज अ डिरेक्टर त्याला जातं. ओके, पण परत विश्वासदादाकडे येऊया. विश्वासदादा आम्हाला एक सांग, जेव्हा आपण एखादी रीलची स्क्रिप्ट वाचत असतो, आता मी थोडंसं रीलच्या इकडे वळतोय कारण की रीलची स्क्रिप्ट आपण वाचत असतो आणि ती स्क्रिप्ट तेवढं इझनेस जरी नसला तरी आता बरेच व्हर्टिकल शॉर्ट फिल्म्स वगैरे करतात. खूप चांगले प्रोपोजन झाले त्याच्यामध्ये. पहिलं नव्हतं असं. पहिलं खूप इझिली फक्त स्टँडला लावायचे आणि लगेच शूट करून टाकायचे. तर आता जसे व्हर्टिकल शॉर्ट फिल्म्स वगैरे येत आहेत, व्हर्टिकल शॉर्ट फिल्म्स मध्ये थोडासा आता आहे का कल की परत जरा व्हर्टिकल कडे जाऊन शूट करूया का? ॲक्च्युली विषय असा होतो की मला ॲक्च्युली ह्या 2 ऑफर आलेल्या व्हर्टिकल शॉर्ट फिल्म. ॲक्च्युली सिरीजच होती ती. तर त्यांचा विषय असा असतो की आपल्याला वाटतं की ती व्हर्टिकल आहे पण ते शूट हॉरिझॉन्टलच करतात. म्हणजे मला माहिती नाही, तुला माहिती आहे की नाही, ते शूट हॉरिझॉन्टलच करतात. म्हणजे ते मे बी तो जो डेटा आहे तो ते राखून ठेवतात नंतर की बाबा हॉरिझॉन्टल पण आपल्याला काम येईल वगैरे वगैरे. बट ते खूप छान ट्रेंड आलेला आहे आता आणि तुम्हाला जवळपास 3 मिनिटाची बहुतेक रील पोस्ट करता येते म्हटल्यानंतर डेफिनेटली ते खूप छान माध्यम आहे प्रमोट करण्यासाठी किंवा तुम्हाला स्वतःला कॉन्टेंट बनवण्यासाठी. म्हणजे तुम्ही एक्साइटेड ते पण तुम्ही ट्राय कराल? डेफिनेटली मी 100% ट्राय करणार आहे. म्हणजे मला जर वेळ मिळाला, सचिन सरांनी मला सोडलं तर मी नक्की नक्की ट्राय करेल. आपणच करू ना. आपणच करूयात. नक्कीच. चला, आपल्याला एक खुशखबर सुद्धा मिळालेली. सचिन सर एक व्हर्टिकल शॉर्ट फिल्म सुद्धा करणार आहेत. सचिन सर, तुम्ही आम्हाला एक गोष्ट सांगा प्रेक्षकांना की ॲज अ प्रेक्षक म्हणून जेव्हा ही फिल्म बघणार आहोत तेव्हा आम्हाला
त्यात नेमका कोणता जॉनर बघायला मिळणार? आता ट्रेलर मधून तर आम्हाला क्लिअरली दिसतंय की थोडंसं हॉरर किंवा थ्रिल कॉमेडी असा तो जॉनर आहे, पण नेमका कोणता जॉनर आहे जो तुम्ही लिहितानाच तो डिफाईन करून लिहिलाय की तो जॉनर मला लिहायचा आहे? जॉनर पहिला तर सस्पेन्स थ्रिलर होता विथ फॅमिली ड्रामा. ह्याच्यात फॅमिली ड्रामा आहे, एक घटना घडते आणि त्याच्या भोवती सगळ्या फॅमिलीचं काय त्याच्यावर रिॲक्शन आहे. फॅमिली म्हणजे सगळंच गाव, ते गाव एक तर गाव त्यासाठीच असतं की सगळे कुटुंब म्हणून राहत असतं. तर त्या फॅमिली ड्रामा अँड सस्पेन्स थ्रिलर हे पहिलं माझ्या डोक्यात फिक्स होतं. पण जेव्हा लिहितानाच एक असं झालं की ह्याच्यात एवढं डार्क दिसते फिल्म, एवढं जे कलर्स दिसत आहेत ते खूप सारं गडद जातं आहे आणि त्याच्यात लोक असं नाही झालं पाहिजे की ही फिल्म मला जास्त हेवी जाते आहे या डोक्याच्या वरतून जाते, तर ती लाईट करणं पण खूप गरजेचं होतं. आणि आत्तापर्यंत ते आहे की ह्युमर आतमध्ये होताच, की ह्युमर आपला आला पाहिजे त्याच्यात, पण फक्त ते उगाच अंगिक वगैरे करायला जात नव्हतो. एक सिच्युएशनल काहीतरी आलं पाहिजे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये म्हणून आम्ही सस्पेन्स थ्रिलर विथ फॅमिली ड्रामा आणि त्याच्यात कॉमेडी तडका आहे. तो पण कॉमेडी तडका हा ब्लॅक कॉमेडीच ठेवली आम्ही, की ती ऐकताना कॉमेडी वाटते पण त्याचा अर्थ खूप वेगळा आहे. की जसं ह्याचा एक डायलॉग आहे, खबर कल्ली का, देवानं पोरगी खालचे पाऱ्यांची पोरगी, तो एवढा लाईटली बोलतोय की ते हसतात लोक, अरे हे खूप कॉमिक वाईज बोललं आहे. तो त्याचा अर्थ बघायला गेला तर खूप डेंजरस आहे, की आता कसं त्या देवाने पळवले वगैरे, तर त्याचा अर्थ बघायला गेला तो हे होतं. तर हा वेगळा एक जॉनर तयार झाला की सस्पेन्स थ्रिलरमध्ये कॉमेडी पण असू शकते. तर तो एक वेगळाच आमच्याकडून ते घडून गेला तो, की त्याच्यात ह्युमर पण आला आहे त्याच्यात. एखादा भन्नाट किस्सा सांगा जो तुमच्यासोबत घडलाय दिग्दर्शन करताना. हा सिनेमाच खूप भन्नाट सिनेमा भन्नाटच आहे आणि तो भन्नाटच असणार आहे याची खात्री आहे. भन्नाट किस्सा म्हणजे आसुरवन. एक तर आत्ता जेव्हा मी कालच विश्वासशी बोललो होतो की आम्ही सगळे फिरतोय प्रमोशनसाठी, आणि जेव्हा फिल्म पाहिली तेव्हा असं उभं राहून की यार हे खरंच मी केलंय का, ह्या सिच्युएशनला होतं. की कारण मला 2021चा तो दिवस आठवतो की जेव्हा मी भावासोबत कन्व्हर्सेशन केलं होतं की आपल्याला सिनेमा करायचा आहे. तर तिथून तर सगळं एक अंधुक होतं सगळं चित्र, आणि ते आता कम्प्लीट झाल्यासारखं दिसतंय ना, तर हे माझ्यासाठी खूप ड्रीमीवाला फील आहे आता. आणि 5 डिसेंबरला तर अजूनच असेल, की जे हे खूप सगळ्याच फिल्म मेकर्सचं स्वप्न असतं की आपलं जे विजन आहे ते मोठ्या पडद्यावर 70 mm पडद्यावर असणं. तर हाच माझ्यासाठी खूप मोठा किस्सा आहे की एक विचार करणं आणि ते सत्यात उतरवणं, हेच माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. आम्ही जसं फिल्ममध्ये बघतोय की या फिल्ममध्ये जे म्हणजे आपण म्युझिक ऐकतोय, वाद्य वाजवलेली गेलेली आहेत, ती तिकडची ती सांस्कृतिक जी वाद्य आहेत तीच वाजवली गेली असं आम्ही ऐकलं. जेव्हा फिल्म तयार झाली होती तेव्हा एकच गाणं होतं फिल्ममध्ये. आणि जेव्हा फिल्म मी पहिला ड्रॉप बघितला आणि तेव्हा बॅकग्राऊंडचं आम्ही काम करत होतो, तर तेव्हाच माझ्या डोक्यात चालू झालं की यार ह्या सिच्युएशनला एक गाणं हवं आहे. आणि ते गाणं असं असलं पाहिजे की सस्पेन्स पण क्रिएट झाला पाहिजे त्या गाण्यामधून. आणि आपली जी संस्कृती आपण दाखवतोय, तर आदिवासी पाड्यांमध्ये कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट वापरले जातात ते आपण ह्याच्यात वापरूया. तर ते सगळं करताना मी जे म्युझिक डिरेक्टर्स माझे मित्र होते सगळ्यांना विचार होते की तू अशा जॉनरचं बनवशील का गाणं. तर कोणाला ते वाद्य माहिती नव्हतं, तारपा वाद्य एवढं यूज केलं जात नाही म्युझिक ह्याच्यामध्ये. तर सगळ्यांचं तेच झालं की तुला माहिती आहे ना ते कल्चर, तर तू बनव. तर हा माझा पहिलाच प्रयत्न आहे की म्युझिक पण मी ते जे आसुरवन गाणं जे तुम्ही ऐकलं आहे ते पहिलंच माझं गाणं आहे की मी कंपोज केलेलं ते सॉन्ग. आणि ते जेव्हा कंपोज केलं आणि ते ऐकवलं लोकांना, तर त्यांच्याकडून जे रिॲक्शन आले ते माझ्यासाठी सरप्रायझिंग होते की लोकांना ते आवडलं. आणि ते आता सध्या ट्रेंडिंगला पण आहे. सो हां, तर तेच की लोकांना रॉ म्युझिक खूप आवडतं आणि ते जे नवीन असतं, फ्रेश असतं, की हे कधीच ऐकलं नव्हतं, तर ते लोकांना लवकर कनेक्ट होतं असं ह्या गाण्याच्या निमित्ताने मला समजलं. नाही, आणि आम्हाला खरंच खूप आनंद होतोय बघताना की आपली सगळी तरुण मंडळी एकत्र येऊन काहीतरी नवीन फिल्म करते. तुम्ही जेव्हा हा लिखाण किंवा दिग्दर्शन एखादं स्टार्ट केलं असेल, तेव्हा तुमच्या डोक्यात असं इन्स्पिरेशन असतील ना कोणतरी की आपल्याला यांच्यासारखं थोडं दिग्दर्शन करायचं आहे, यांच्यासारखं शिकायचं आपल्याला, असं इन्स्पिरेशन तुमचं कोण आहे? माझ्या रायटिंगमध्ये तर आपले राजकुमार हिरानी त्यांचं मला पॅटर्न खूप आवडतं. कारण की ते जे लिहिताना त्यांचं पण जसं मगाशी म्हणालो की डायलॉगमध्ये ते लोकांना हसवतात पण, आणि त्याच्या मागे एक अर्थ पण असतो.
त्याचे फिल्म्स तुम्ही बघाल तर लोक हसतात पण आणि त्याच्यात मॅसेज पण असतो. तर तो पॅटर्न मला खूप आवडतो की लोकांना एक 2 तास आपण फक्त त्या काळोखामध्ये एक सिरियस गोष्ट काहीतरी सांगतो आणि लोक त्याच्यातच फक्त सिरियस होऊन बसले पाहिजे. तर ते माझं नसतं की लोक एन्जॉय केलं पाहिजे, मनोरंजन झालं पाहिजे लोकांचं, लोक एंगेज राहिले पाहिजे. तर ते मला खूप आवडतं. राजकुमार हिरानी जे आहेत ते कमाल आहेत रायटर आणि डिरेक्टर. ते इन्स्पिरेशन माझे आहेत. आणि आत्ता हे राजामौली सर त्यांचं जे विजन ते पडद्यावर जे उतरवतात, तर माझं स्वप्न आहे की मराठीमध्ये आम्ही पण तसंच काहीतरी करूया. त्याचं एक पाऊल तर पुढे पडलं आहे. लोकांनी ह्याला सपोर्ट केला तर आम्ही नक्कीच त्या विजनपर्यंत पोहोचू. आम्ही पण एक छोटासा प्रयत्न आम्ही पण करू तसं काहीतरी प्रेझेंट करण्याचा. नक्कीच आम्ही पण आता 5 डिसेंबरसाठी आम्ही एक्साइटेड आहोतच, पण या पुढे येणाऱ्या तुमच्या प्रत्येक फिल्मसाठी आम्ही एक्साइटेड असणार आहोत. कारण की हा ट्रेलर बघून तर नक्कीच आम्हाला खात्री पटलेली आहे की आता जेव्हा आपण सचिन अंबात सर आम्हाला सांगतील की आमचा पिक्चर येतोय, आम्ही नक्की शाश्वती देतो की आम्ही तिथे जाणार आणि ती फिल्म बघणार. आपण संदीप दादाकडे येऊया. संदीप दादा, एखादा असा कमाल किस्सा जो परवा सांगितला नसेल तुम्ही, असा एखादा किस्सा. बॉम्ब टाकला. कारण की परवा आपल्यासोबत संदीप दादा ऑलरेडी एका व्हिडिओला येऊन गेलेत आणि तिथे हा किस्सा जो आता दादानी सांगितला, विश्वास दादानी, तो त्यांनी ऑलरेडी सांगितला होता. अच्छा, ओके. सो आम्हाला अजून एक किस्सा विश्वास दादाकडून पाहिजे. आणि संदीप दादा तू पण एक आता वेगळा किस्सा सांगायचा मी एक सांगतो. येस येस येस. तर सिनेमातला एक किस्सा मला आठवतोय की एक इन्स्ट्रुमेंट आम्ही वापरला की एक कॅरेक्टर आहे आमच्या फिल्ममध्ये व्हायरल नावाचं. तर तो व्हायरल हा घोस्ट हंटर दाखवला आम्ही फिल्ममध्ये. तर त्यासाठी आम्ही हा दिसला पाहिजे कॅरेक्टर, तर त्याच्यासोबत एक इन्स्ट्रुमेंट ठेवलं होतं की ते ब्लिंक होतं की तू जसं फिरलास तर इथे काय सोल असेल किंवा एखादं भूत असेल तर ते ब्लिंक होतं ब्ल्यू कलरने असं. तर आम्ही त्याला दिलं होतं की हे एक तुझ्यासोबत ठेव म्हणून. तर आम्ही ते कॅरेक्टर म्हणून त्याला दिलं होतं ते. तर सेटअप लावण्यासाठी तो ओरिजिनल आणला होता तुम्ही? ओरिजिनल आणला होता. तो आहे, तुम्ही सर्च केला तर मिळेल तुम्हाला तो इन्स्ट्रुमेंट. तर त्याच्यासोबत तो आम्ही दिला होता आणि त्याला बोललं होतं की तुम्ही त्या डोंगरावर तुम्ही शॉर्ट बघितला असेल, ते 5 कॅरेक्टर्स उभे आहेत आणि मागे ते झाड दिसतंय. तर त्याच्यासाठी सगळा सेटअप खाली होता आणि ह्यांना तुम्ही सांगितलं की तुम्ही वरती जा, लाईट होईपर्यंत तुम्ही तिथेच कॅरेक्टरबद्दल डिस्कस करा आणि तिथेच बसा. परत तुम्हाला वरती जाऊन परत खाली येण्यापेक्षा तिथेच तुमचं थांबा. तर ह्यांना टाइमपास नव्हता, 15-20 मिनटं काय करणार, तर आपण सर्च करू खरं तिथे काय आहे का. सुरुवातीला त्यांनी बघितलं काय होत नाहीये, तर इथे काय नाहीये म्हणून ते थोडे थोडे चालत पुढे गेले आणि ते ब्लिंक व्हायला लागले. तर ह्यांना आम्ही बोलतो हे गेले कुठे, आणि ते जसं ब्लिंक व्हायला लागलं आणि तिथे त्यांनी काय ते इन्स्ट्रुमेंट होतं तिथेच ठेवलं आणि ते खालती आणि सांगतो अरे दादा ते तिथे ब्लिंक होतंय तिकडे. बोलतो अरे हे खोटं आहे, तुम्हाला खरं वाटावं म्हणून आम्ही सांगितलंय की ते खरं आहे म्हणून. तेव्हा त्यांच्या जीवात तर कोण जात नव्हतं वरती परत ते हे दाखवायला ते कॅरेक्टर. परत मग त्यांनी ते घोस्ट हंटर ते हातात घेतलंच नसेल ती मशीन कोणी. नाही, ते फक्त सीन पुरतं घ्यायचं आणि लगेच तो प्रोडक्शन वाल्याकडे द्यायचं, हे ठेव तुझ्याकडेच बाई. हा एक किस्सा होता. भारी किस्सा होता. आम्ही शूटवरनं ना घरी चाललेलो आणि जवळजवळ 2:30ची वेळ होती रात्री. आणि आम्ही जिथे राहायचो बदलापूरमध्ये, जिथे हॉटेल होतं, तर बाकीचे म्हणजे सगळेजण सकाळी आम्ही ना 7 वाजता काहीतरी सेटवर पोचलेलो आणि सगळेजण थकलेले वगैरे. आणि मी ड्राईव्ह करत होतो आणि माझ्या बाजूला हर्षद होता आणि बाजूला मागच्या साईडला सगळेजण झोपलेले. आणि तिथून जाताना एक ब्रिज आहे बदलापूरमध्ये, तर मी सांगत नाही कुठे काय ते. हां, तर त्या ब्रिजवरती ना रात्री 2:30च्या टायमाला ना एक माणूस आम्हाला दिसला त्या ब्रिजवरनं जाताना. 2:30च्या टायमाला? हां, 2:30च्या टायमाला. आणि मी आणि हर्षद बोलतोय की अरे हा माणूस रात्री चाललाय. आणि मागे मी वरती आरशात बघतोय तर तो माणूस नव्हता. फक्त ह्या मला आणि हर्षदलाच माहीत होतं, कारण की अजून आम्हाला नंतर शूट करायचं होतं. आणि आत्ताच आम्ही यांना सांगितलं की अरे असं आहे. आणि तिकडून जाऊन तुम्ही शूटला जाणार होतात. हां, मग तिकडे तुमचं कॉन्सन्ट्रेशन राहिलं का तिकडे? हो. आता हर्षदला आणि मलाच माहीत होतं, हर्षदला आणि इकडच्याच एरियात. हां, त्याच्यामुळे मला माहीत होतं त्या गोष्टी. त्याच्यामुळे आम्ही कोणाला त्या शेअर केल्या नाही. म्हणजे खरा हॉरर हो, इन्सिडेंट घडलेला हो, आहे थोडाफार आहे शूटिंग दरम्यान. हो, थोडाफार ना खूपच खूप साऱ्या गोष्टी मेन्शन करत नाहीये. हा. ही फिल्म करताना एवढं कळलंय की देवाच्या जेव्हा आपण फिल्म करतो हा. भूताच्या फिल्म करतो तर प्रिपेअर राहायला पाहिजे की आपल्यासोबत काहीतरी होणार आहे. रात्री शूट करतोय आणि आपल्याला असे लोकेशन शोधायचे असतात की ते हॉरर सस्पेन्स क्रिएट होईल असं शोधतो ना आपण. तर त्याचे एक स्क्रीनवर दिसतानाच एक चांगलं पण वाटतं फील की अरे मस्त लोकेशन मिळालं.
पण त्याचे हे दुष्परिणाम पण असतात की काही आपल्यासोबत अशा घटना घडतात, कारण की आमच्या गाड्या बंद पडायच्या. खूप सारे हो हो खूप सारे असे इन्सिडेंट झालेले की आमचे 4 दिवसात शेड्यूल बंद होत आहे. कारण की जे आम्ही म्हणतोय की 18 दिवस शूट केले, पण हे एवढे मध्ये मध्ये बाधा आल्या की 4 दिवसात शूट संपतंय, कधी आमचं कॅमेरा चालत नाहीये, असे खूप सारे घटना घडत होत्या. आणि तेव्हा आम्ही एक पॉझिटिव्ह होतो की भूत इथे असेल पण आपल्यासोबत देव पण आहे. तो पण त्या तारत होता आम्हाला की काय काय आमच्यासोबत जे काही घटना घडत होत्या त्याच्यातून मार्ग पण तोच दाखवत होता. तो आम्हाला तो सुरवण जो आम्ही म्हणतो तो आमच्यासोबत तेव्हा होता. तो एक होता. भास आम्हाला खरंच होत होता तिथे. नाही पण खरंच एकदम भन्नाट किस्से हो. आज ऐकायला मिळाले. आता आपण याच्यामध्ये मास्क वगैरे दाखवलेत, मुखवटे दाखवलेत, पण त्याच्या मागे ना खरोखर खूप एक वेगळी पॉवर आहे. ते म्हणजे आपण लोकांना वाटत असेल की नाही यांनी दाखवलं आहे, पण त्यामागे पण खूप वेगळं सत्य आहे. कारण की मी हनुमानाचं आता जे रवाळ दाखवलं आपण चित्रपटामध्ये तुम्ही बघाल, मी हनुमानाचं मुखवटा घातला होता आणि त्यामागे ना जे एवढी तो मुखवट्याला जवळजवळ 10 ते 12 किलोचं वजन होतं आणि ते घालून मी जवळजवळ आम्ही शूट करत होतो. म्हणजे एक असे जवळजवळ ते 4 राऊंड मारले असतील ना दादा, ते 4 राऊंड मारून तो मुखवटा घेऊन नाचायचं आणि त्यामागे ना खूप एनर्जी होती रे, खूप एनर्जी होती त्या मुखवट्यात, खूप पॉवर होती. आणि तो जेव्हा मुखवटा मी काढला त्याचा जे आपण बोलतो ना की ती पॉवर आहे ती वेगळी असते गोष्ट, तो मी खूप अनुभवलं आहे. आणि मला ज्यांनी जो मुखवटा घातलेला त्यांनी मला सांगितलं की तू ज्या देवाचा घातला आहेस ना त्या देवाच्या मंदिरात जाऊन तू नारळ ठेव. हां ठेव, कारण की ती एनर्जी होती आणि जो काय होतं ना ते मला माहिती आहे. आता सांगता नाही येते मला तुला, पण खूप काही वेगळं होतं हे. आता प्रमोशनच्या वेळेस ना सगळेजण म्हणतात की आम्हाला की अरे तुम्ही ते मास्कवाला घालून काहीतरी प्रमोट करा, हे करा. पण ते फक्त मास्क नाही आहे तो. ते जेव्हा घालताना ना आमची खूप प्रोसेस होती. कारण ते जेव्हा आम्ही अप्रोच केलं त्या ज्या कम्युनिटीला की ते मुखवटे जे ठेवतात सगळे की आम्हाला सीनसाठी हवं आहे, तर त्यांनी ते कोण घालणार आहे, ते कसं घालायचं त्याच्याबद्दल एवढं आम्हाला त्यांनी गाईड केलं होतं की ते कोणी पण घालू नका. ते घालण्याच्या अगोदर तिकडचे जे भगत असतात त्यांनी ती पूजा करून दिली. ह्यांना कोण परफॉर्म करणार आहे त्यांच्याकडून की घालल्यानंतर तुम्ही कसं काय करायचं, करायचं तो काढल्यानंतर तुम्ही कसं ते तुमच्या अंगातून ती पॉवर जाणार आहे, ती नॅचरल हो, सुपर नॅचरल पॉवर जी होती ती कशी घालवायची. तर हे खूप मीच ऐकताना दंग झालो की हे फक्त खेळ नव्हता की खेळण्यासारखं ते मास्क वापरायचंच नव्हतं हे. तर ह्या सगळ्या त्यांच्या भावना होत्या, दुखावलं पण जातात की आपण फक्त काहीतरी वापरतोय आणि मिसयूज काय ते त्याचा करतोय. ते खूप मानतात पण. आणि जेव्हा ह्यानी जे सांगितलं हनुमानाचं मुकुट त्यांनी ते घालून ते नाचवलं, त्याच्यानंतर त्याच्या अंगावर ओरखडे होते, ते लिटरली ओरखडे होते. तेव्हाच आम्हाला कळलं की हे काहीतरी वेगळंच आहे. आणखी ते झेपणं, आणखी एक ऋषभ शेट्टीच्या इंटरव्ह्यूमध्ये पण ऐकलं होतं की कंतारामध्ये त्याने जे परफॉर्म केलं तो सगळीकडे परफॉर्म नाही करू शकत. त्याला सगळे म्हणतात की तो डायलॉग किंवा तो शेवटचा जो त्याचा पॅच खूप फेमस झाला होता ते परफॉर्म करायला लावतात, पण तो कधीच करत नाही. तर तो तेव्हा तेच सांगतो की हे फक्त ॲक्टिंग नाही आहे माझी, हे ॲक्टून यावंच लागतं. हे म्हणतात की ह्यांनी नाचवलं पण तो खरंच देव त्यांच्या अंगात येतो आणि ते परफॉर्म करतो. हे आम्ही अनुभवलं. ते कमाल होतं. कमाल म्हणजे अरे अक्षरशः ते एक म्हणजे असं एकच नसतं की एकच टेकमध्ये सगळं होईल. तसे म्हणजे 5-6 टेक व्हायचे, पण त्या 5-6 टेकमध्ये जवळजवळ ना एवढा मोठा सर्कल होता की त्यांची पूर्ण शक्ती गेली होती त्याच्यामध्ये. त्याला आजारी पडण्या एवढा तो झाला होता. तेव्हाच मानलं की हे कोरफेड. म्हणून आम्ही ते प्रमोशन म्हणजे फक्त प्रमोशन म्हणून काहीतरी मास्क घाला आणि फिरा ते आम्ही नाही केलं. की तुम्ही ते फिल्ममध्ये बघाल ना तेव्हा कळेल तुम्हाला की काय का आम्ही ते मास्क घालून ते प्रमोट नाही करत आहोत. एक तर आम्हाला पण ते पॉझिटिव्ह साईन होता की हां हे आमच्यासाठी प्रमोशनल मोठा टूल होता की आम्ही मास्क घालून काहीतरी परफॉर्म केलं असतं. पण त्याच्यामागे पण खूप कारणं आहेत की ते फक्त त्याच वेळेस परफॉर्म केले जातात. त्याच्यामागे ते परफॉर्म करताना पण खूप साऱ्या विधी आहेत, तर त्या फॉलो करावं लागतं. तर ते आम्ही जपलं आहे की ते फक्त स्क्रीनवरच तुम्ही बघा. ते एकदाच होतं ते आणि ते एकदाच जे झालं आहे ते तुम्ही स्क्रीनवर बघायला पाहिजे. विश्वास दादा, असा एखादा इन्सिडेंट तुम्ही पण सांगा जो असा थ्रिल्ड असेल. आता तुम्ही एक फनी इन्सिडेंट सांगितलं आम्हाला, तसं एकदम थ्रिल्ड असा इन्सिडेंट. तसं सांगायचं म्हटल्यानंतर मी ॲक्च्युली अभिनयाविषयी सांगेल.
मुळात अगोदरपासून मला माहिती होतं ही संकल्पना असेल असुरवनची किंवा आम्ही वर्कशॉपसाठी नेमकं ज्या ठिकाणी हा किस्सा झालेला आहे, ज्या ठिकाणी ती रमा हरवलेली वगैरे त्याच ठिकाणी आम्ही वर्कशॉप वगैरे घेतलेला आणि म्हणजे आम्ही सगळा तो एक्सपिरियन्स घेतलेला आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा ह्या गावामध्ये शूट करण्यासाठी आलो इथल्या, काय नाव या गावाचं? आपण बोनोली. हां, अंबरनाथमधलं जे बोनोली गाव आहे त्या ठिकाणी जेव्हा आम्ही शूट करण्यासाठी आलो तेव्हा 2-3 दिवस झाल्यानंतर एका दुसऱ्या कलाकाराचं शूट लागलं. तिचं नाव होतं रोहिणी. आता विषय असा झाला की दुपारी सगळे थोडंफार आराम करायचे, ज्यांचं शूट नसणार त्यांचं. तर विषय असा झाला की मी संध्याकाळी झोपलो 5:30-6ला आणि मी 10 वाजता उठलो. तोपर्यंत मग यांचा सेट वगैरे लागलेला, त्या एका घरामध्ये शूट होतं आणि शेवटचा सीन होता ॲक्च्युली. तो सीन काय मी सांगू शकत नाही आहे, पण मी तो नेमकं इथंच अंड फुटून जाईल सगळं. तर मग विषय असा झाला की मी झोपेतून उठलो आणि यांचं तिथं यांचं शूट वगैरे सुरू होतं आणि तो शेवटचा सीन हे शूट करत होते. आणि जेव्हा मी त्या दरवाजाच्या समोर गेलो ना तेव्हा रोहिणी आहे ना तिकडून जोराने ओरडत बाहेर आली. म्हणजे जोराने ओरडत म्हणजे मी आजपर्यंत धाय मोकलून रडणं बघितलं होतं, मी धाय मोकलून ओरडणं आजपर्यंत कोणालाच बघितलं नव्हतं. भाई तर रोहिणीचे डोळे एकदम लाल. मी तर झोपेतून उठलेलो, म्हटलं यार हे काय चाललं इथं, हे काय आपल्या चित्रपटामध्ये आहे का? भाई ते त्या कॅरेक्टरमुळे मला अशी किक बसली ना भाई, म्हटलं हे काहीतरी वेगळंच आहे. हे मी जे इमॅजिन केलं होतं त्याच्यापेक्षाही काहीतरी वेगळंच आहे, भन्नाट झालेलं आहे. त्याच्यामुळे या ज्या बारीक बारीक गोष्टी आहे ना त्या गोष्टींसाठी तुम्हाला असुरवन चित्रपट बघावाच लागेल, कारण माझ्या अंगावर तेव्हा काटा आलेला. तुम्हाला नक्की आवडेल गाईस, 100%. तुमच्या रिलेटिव्हचे किंवा तुमच्या परिवारांपैकी किती लोकांचे कॉल येऊन गेले हा ट्रेलर बघितल्यानंतर? प्रचंड, मला खूप जणांचे, म्हणजे ॲक्च्युली माझ्या तालुक्यामधला किंवा माझ्या जिल्ह्यामधला मी पहिलाच ॲक्टर आहे खरं सांगायचं म्हटल्यानंतर. कुणीच म्हणजे मी मराठवाड्यामधला जालना संभाजीनगर म्हटल्यानंतर आजपर्यंत कलाक्षेत्रामध्ये मेन स्ट्रीममध्ये आजपर्यंत कोणीच आलेलं नाही. आणि ह्या सिनेमाच्या निमित्ताने ह्याने एवढं जंगल बघितलं. तोच एक थ्रिल आहे त्यासाठी की तो मला बोलत एवढं जंगल आम्ही कधी बघितलं नाही. हा, मराठवाड्यामध्ये मला माहिती नाही तू कुठला आहेस. मराठवाडा, अच्छा. अरे भाई तू अपोजिट आहे आपण डायरेक्ट. मराठवाड्यामध्ये तू आला की तुला जिकडे तिकडे ठणठण गोपाल आहे, अजिबात तुला हे दिसणार नाही. यस यस यस, म्हणजे आणि ते पण बाबळीचं फक्त, हा बाबूळच, दुसरं तुला झाडच दिसणार नाही. त्याच्यामुळे तो एक्सपिरियन्स पण माझ्यासाठी खूप चांगला होता. आणि मला प्रचंड खूप लोकांनी मला म्हणजे आमचे संभाजीनगरचे नगरसेवक पण, त्याच्यानंतर गावातले सरपंच असतील दुसरे, त्यांनी पण खूप जणांनी मला कॉल केले आणि शुभेच्छा दिल्या. ओके, आपण पुन्हा सचिन सरांकडे वळूया. सचिन सर, आता तुम्ही बघू शकता आता जसं काही एक इन्सिडेंट चालू आहे नाशिकमध्ये तपोवन रिलेटेड. त्या तपोवनमध्ये पण एक वनाचा प्रश्न मांडलेला आहे आणि आपल्या पिक्चरमध्ये पण एक असुर वन आहे, त्या वनाचा प्रश्न आहे. तिथेही प्रश्न आहे, इथेही प्रश्न वनाचाच आहे. वन नक्की वाचलं पाहिजे आणि का वाचलं पाहिजे या फिल्ममधून तर आम्हाला कळणारच आहे, पण तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं याविषयी? एक तर तो इन्सिडेंट घडतोय आता तपोवनच्या रिलेटेड, तो तर भयानक आहे. कारण की वन असलं पाहिजे, कारण की मी ज्या भागातून, आदिवासी भागातून येतो, तर वन जंगल हे आमच्यासाठी तर देव आहे. कारण की असुर वन हे नाव दिलं आहे आम्ही, ते तेच आहे की लोकांना धाक बसावा ह्याच्यासाठी आदिवासीचे लोक आहेत तर जंगलात देव तयार केला त्यांनी, की जंगलतोड झाली नाही पाहिजे. जंगलात जी काय वाईट वृत्तीने लोक पोचतील त्यांच्यासाठी तो देव बसला आहे, अशी भीती मनामध्ये राहिली पाहिजे. म्हणून हा कन्सेप्ट आहे की डोंगर देवा का ठेवला आहे. तर मला तेच वाटतं की जे वन तोडली जात आहेत, या सगळे आपण कितीही मोर्चे केले, काही मोर्चे आपण किती प्रोटेस्ट त्यांच्या विरुद्ध केलं तरी पण ते करतातच. तर माझ्यासाठी तेच वाटतं की जिथे देव येतो ना तिथे आपण जरा कचरतो. यार देव मला बघतोय, आपण नेहमीच सांगतो की हा अरे काय करता नाही, देव तुला बघतोय. तर मला तेच वाटतं की असुरवन खूप गरजेचं आहे आपल्यासाठी, की हे जे काय चाललं आहे ना की आपण वनांना एवढं ग्रँटेड धरतो की तोडलं तर काय होतं, हे त्यांचं काय, आपण इथे 8,000 झाडं तोडली तर 8 लाख लावू असे पण काही स्टेटमेंट आले. तर तो धाकच राहिला नाही असं वाटतं. तर मला तेच वाटतं की आपल्या लिमिटच्या बाहेरचं आहे त्यांना थांबवणं. तर त्याच्यासाठी असुरवन नावाचा एक राक्षस या तो डोंगर देव राहिलाच पाहिजे, धाक राहिलाच पाहिजे. कारण की आपण बापालाच तर घाबरतो, तर हा बाप नेहमीच तिथं राहिला पाहिजे आणि अशा घटना घडल्या नाही पाहिजे, हा विचारच नाही आला पाहिजे असं मला वाटतं.
ओके, आता आपण या पॉडकास्टच्या शेवटाकडे वळतोय आणि विश्वास दादा, तुम्ही काय सांगाल, हा मूवी का बघायला पाहिजे आणि म्हणजे येऊन बघाच हे आव्हान आम्हाला करा. ॲक्च्युली भरपूर कारणं आहे. एवढी कारणं सांगत बसलं तर आपल्याला वेळही पुरणार नाही. बट मी खरंच सांगेल, महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी तुम्ही हा चित्रपट खरंच बघावा. इथल्या मातीतल्या इथल्या तरुणांनी आम्ही सगळ्यांनी मिळून हा चित्रपट बनवलेला आहे तुमच्यासाठी आणि एक खास मेजवानी राहणार आहे तुमच्यासाठी. त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी तुमच्या फॅमिलीसहित 5 डिसेंबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट बघायलाच हवा. सचिन सर. मला तर तेच वाटतं की एक मराठी तरुणांनी मराठी प्रेक्षकांसाठी एक थिएट्रिकल एक्सपिरियन्स देणारा हा सिनेमा बनवला आहे. तर हा तुम्ही थिएटरमध्येच बघितला पाहिजे. तुम्ही वाट बघू नका OTTची, कारण की आम्ही हा थिएटरमध्ये तुम्हाला एक वेगळा अनुभव देण्यासाठी एक सगळ्या टीमने एक प्रयत्न केला आहे. तर तो प्रयत्न तुम्ही थिएटरमध्येच बघायचा आहे. तो 5 डिसेंबरला तुम्हाला थिएटरमध्ये यायचं आहे आणि असुरवन हा अनुभवायचा आहे. आम्ही भेटू तुम्हाला 5 डिसेंबर. संदीप दादा. या मूवीमध्ये सस्पेन्स आहे, थ्रिलर आहे, कॉमेडी आहे आणि फॅमिली ड्रामा आहे. त्याच्यामुळे सर्वांनी हा चित्रपट नक्की बघा 5 डिसेंबरला. बस एवढंच सांग. चित्रपट अनुभवण्यासाठी तुम्हाला थिएटरपर्यंत यावंच लागेल. आणि चित्रपटाचा अनुभव सांगायचा म्हटलं तर आम्हाला अभिनय करताना अंगावरती काटा यायचा, तर नक्कीच तुम्हाला तो अभिनय बघताना सुद्धा अंगावरती काटा येणारच येणार आहे. तर नक्कीच तुम्ही सहपरिवार, सहमित्रपरिवार, पूर्ण परिवारासोबत 5 डिसेंबरला चित्रपटगृहामध्ये असुरवन हा चित्रपट बघायचा आहे. खूप खूप धन्यवाद. पायल ताई, काय सांगशील, मूवी 5 डिसेंबरला रिलीज होणार आहे, त्याबद्दल काय सांगशील? असुरवन ही जी फिल्म आहे ही मोठ्या पडद्यावर ज्या पद्धतीने सुंदर दिसणार आहे ना, जे काही सिनेमॅटिक मॅजिक सचिन दादांनी निर्माण केली आणि सगळ्यांनी जी मेहनत केलेली आहे, तर एक नवीन टीम आहे. एक आम्ही सगळेजण अंडर 30 होतो तेव्हा, अजूनही आहोत. तर आम्ही जी सगळ्यांनी मेहनत केलेली आहे, सगळ्या टीमनी एक नवीन टीम आहे, तर त्यासाठी सगळ्यांनी येऊन तो पाहावा सिनेमा आणि सपोर्ट करावा. खरंच आम्ही खूप एक्सायटेड आहोतच आणि अशाच एक्साइटमेंटमधून आपण आता रिलीजकडे आपण वळत आहोत आणि आम्ही आज खूप गप्पा रंगल्या, मजा आली, खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. म्हणजे एकदम फ्रेंडली गप्पा रंगल्या. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला, तुमच्या संपूर्ण टीमला. म्हणजे आता इथे फक्त आपल्याला 5च जण दिसत आहेत. यांच्या मागे बरीच मोठी आपली कास्ट आहे आणि त्या कास्टिंगला बघण्यासाठी तुम्ही नक्की 5 डिसेंबरला थिएटरमध्ये जाऊन नक्की पाहायचं आहे असुरवन. आल्या गेल्याची नात्या गोत्याची नजर काढ देवा. असुरवना असुरवना आल्या गेल्याची भूता खेताची नजर काढ देवा.